Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. केंद्र सरकारने कमर्शियल एलपीजी सिलेंडरवरील सर्व निर्बंध हटवले. गॅस पुरवठा पूर्ववत होणार. हॉटेल व्यावसायिक आणि उद्योगांना मोठा दिलासा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्याच्या दौऱ्यावरती. सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार. गणेश कला क्रीडामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ. परत आला तर मारून टाकेन, मुजोर संजय पाटलाची पत्रकारांना थेट धमकी. संजय दिना पाटलानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शिंदेंकडून संजय पाटलाला समज, सूत्रांची माहिती. तर संजय पाटलाकडून शिंदेंसमोर दिलगिरी व्यक्त. संजय दिना पाटलाच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा. संजय पाटलासह मगरूर नेत्यांना समज द्या, फडणवीसांची नाराजी. तुतारीचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात, धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा. तर 5 कशाला 8च्या 8 खासदार येऊ द्यात, सुप्रिया सुळे यांची उपरोधिक टीका. आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य. शिवसेनेच्या खासदार फुटीनंतर राष्ट्रवादी देखील फुटीच्या चर्चांवरती पवारांचं विधान. मध्य रेल्वेवरती अतिरिक्त 12 नव्या एसी लोकल फेऱ्या धावणार. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता महत्त्वाचा निर्णय. एकूण एसी फेऱ्यांची संख्या आता 120 होणार. आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी यंदा 54 विशेष रेल्वे गाड्या. वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून नियोजन. नागपूर, अमरावती तसेच लातूर, कोल्हापूर, पुणे या मार्गांवरती विशेष शुल्कासह गाड्या धावणार. मुंबईत पाऊस ओसरला. जुलैच्या सुरुवातीला मान्सून पुन्हा जोर धरणार. 1 ते 5 जुलै दरम्यान मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. कल्याण डोंबिवलीमध्ये पाणी बचतीसाठी शटडाऊन. 24 पालिका क्षेत्रामध्ये तर 27 गावांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. लोहगडवरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणी मुलगी दोषी आढळल्यास तिलाही त्याच ठिकाणाहून फेकून द्या, आरोपी सियाच्या आईची प्रतिक्रिया. तो अजून जिवंत आहे का, ताब्यात घेताच आरोपीकडून पोलिसांना विचारणा. पश्चिम रेल्वेमधील हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. आरोपी रोशन सुवर्णा बसने कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीतही होता. मध्य प्रदेशातील भीषण अपघातामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या 4 व्यावसायिकांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. दिल्ली मुंबई महामार्गावरती कारची ट्रकला धडक. विरारमध्ये गाडी पार्थिक, पानटपरी आणि दुकानांवर एफडीएचे छापे. खर्रा बनवण्याचं साहित्य आणि सुगंधी तंबाखूही जप्त. गुन्हा दाखल, मकोका लागण्याची शक्यता. भंडारा शहरालगतच्या नाल्यामध्ये औषधांचा मोठा साठा सापडला. एफडीएच्या कारवाईमुळे औषधं फेकल्याची शंका. रासायनिक औषधं पाण्यात मिसळल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता. लस, अँटीबायोटिक्स, कॅन्सरच्या औषधांवरती आता QR कोड अनिवार्य. केंद्र सरकारकडून औषधांची ट्रॅकिंग यंत्रणा अधिक व्यापक. बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या विक्रीला आळा बसणार. 1 जुलैपासून पासपोर्ट महागणार. केंद्र सरकारकडून शुल्कात मोठी वाढ. सामान्य पासपोर्टसाठी आता 2,500 तर तात्काळ श्रेणीतील पासपोर्टसाठी 5,000 रुपये द्यावे लागणार. अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणी गुन्हा दाखल. एसआयटीच्या अहवालानंतर 8 जणांवर गुन्हा दाखल. अनुकल्प मिश्रा अटकेत. राम मंदिराचे सर्वेसर्वा चंपतराय यांची खुर्ची धोक्यात. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.